ओम नमो व्यंकटेशाय. मागील व्हिडिओमध्ये मी आपणास कुंडली म्हणजे काय हे सांगितले. आता कुंडलीतील आपण 12 भावांची चर्चा करणार आहोत. त्यापैकी पहिलं स्थान म्हणजे लग्नस्थान. आता लग्नस्थान म्हणजे काय की स्त्रीच्या उदरातून ज्या बाळाचा जन्म होतो त्यावेळी आकाशस्थ ताऱ्यांची स्थिती, त्याचा जो नकाशा, त्याला आपण कुंडली म्हणतो. आता पूर्व क्षितिजावर जी राशी उदित होते, आता बघा 6 राशी या दिवसा उदित होतात आणि 6 राशी या रात्री उदित होतात. आता उदाहरणार्थ, आता पृथ्वीचा फिरण्याचा जो वेग आहे तो 4 मिनिटाला 1 अंश. आता बघा 360 अंश, गोल म्हणजे आपण 360 अंश भागिले 12 राशी म्हणजे किती झाले 30. एका राशीच्या वाटेला आले 30 अंश. आता हे 30 अंश पार करायला 4 मिनिटाला 1 अंश म्हणजे 30 अंश जायला किती वेळा गेल? 4 त्रिक 12, 120 मिनटं, म्हणजेच 2 तास. साधारण पूर्व क्षितिजावर एक लग्न 2 तास असते. मग ती जी राशी उदित होत असते, ते पहिल्या स्थानी तिचा अंक येतो. राशी लिहित नाहीत कुंडलीत, तिचा अंक लिहितात. जसं मेष पहिले रास, वृषभ दुसरी रास, मिथुन 3, कर्क 4, सिंह 5, त्यानंतर कन्या 6, तुळा 7, वृश्चिक 8, धनु 9, मकर 10, कुंभ 11, मीन 12 असे राशींचे अंक असतात. जी राशी उदय असते तो अंक लग्न या स्थानी टाकतात. आता उदाहरणार्थ पूर्व क्षितिजावर कर्क राशी उदित होत होती, तर 4 हा अंक पहिल्या स्थानी येईल. बाकी क्रमाने सगळ्या राशी लिहिल्या जातात. म्हणजे प्रथम स्थानी 4, द्वितीयात 5, तृतीयात 6 असं हा क्रम ठरलेला आहे. आता त्या जन्माच्या वेळी जो ग्रह ज्या राशीत असेल ते ग्रह त्या राशीत मानले जातात. आता उदाहरणार्थ आपण घेतलं की कर्क लग्न उदित होत आहे. आता कर्क लग्न किती अंशावर उदित होत आहे ते अंश येतात. त्यात म्हणजे कर्क लग्न हे आपण असं धरू की 10 अंशावर आहे, तर 10 अंशावर कर्क लग्न म्हणजे कर्क लग्न 10 अंशावर आहे, म्हणजे कर्क लग्न लागून ते 10 अंशांनी पुढं गेले असा त्याचा अर्थ होतो. ओके, म्हणजे 10 चोक 40 मिनटं झाले कर्क लग्न लागून. ओके, तर तो 4 अंक येईल. आणि जर त्यावेळी चंद्र कर्क राशीत असेल तर आपण चंद्र त्या स्थानी लिहितो आणि तो किती अंशात आहे, त्या राशीत तो चंद्र किती अंशावर आहे त्या अंश लिहितो. म्हणजे चंद्राला त्या राशीत येऊन त्या राशीत आल्यानंतर त्यांनी किती भ्रमण केलं, किती अंश भ्रमण केलं मी सांगितलं आहे. 30 अंशाची एक राशी. मग त्या राशीत तो जेवढा भ्रमण झाला असेल, साधारण एका राशीत चंद्र हा 2.25 दिवस राहतो. म्हणून आपण 28 दिवसांनी पुन्हा चंद्र त्याच राशीत येतो. याचे चक्र असतं. स्त्रीला जी ऋतुप्राप्ती होते ते 28 दिवसांनी होतं. त्याचं कारण हेच आहे, ज्या नक्षत्रावर त्या स्त्रीला ऋतुप्राप्ती झाली पुन्हा त्याच नक्षत्रात चंद्र आला की तिला पुन्हा ऋतुप्राप्ती होते. ओके, इथपर्यंत कळलं आहे. आता त्या राशीत जर चंद्र असेल तर आपण काय म्हणतो, मग त्याला कर्केचा चंद्र, लग्नी कर्केचा चंद्र. आता बघा, लग्नी जर कर्केचा चंद्र असेल तर साहजिकच आहे ती व्यक्ती रंगाने गोरी असणार. सरळ फलित आहे नाही. परंतु फलित असं धरत नाहीत लगेच, कारण त्या चंद्रावर कुणाची दृष्टी आहे किंवा अजून एखादा ग्रह तिथे आहे का. आता आपण उदाहरण घेऊ, त्या राशीत मंगळ पण आहे, मग तो निश्चेचा मंगळ राहील. निश्चेचा मंगळ लग्नी, आलं का लक्षात. असं हे फलित असतं. आता तो नक्षत्र, तो चंद्र
ज्या राशीत आहे तीच राशी त्या अर्भकाची असते, त्या व्यक्तीची ती राशी असते. त्यानंतर तो चंद्र त्या राशीच्या कितव्या चरणात आहे, त्या राशीचा स्वामी कोण. आता आपण म्हणलं कर्केचा स्वामी हा चंद्रच आहे, म्हणून त्या बालकाला पहिली जी महादशा असेल ती चंद्राचीच असेल. जन्मतः महादशा ज्या राशीत चंद्र आहे त्या राशी, परंतु त्या राशीचा स्वामी कोण. जसं इथं कर्क राशीचा स्वामी चंद्र आहे, म्हणून पहिली महादशा चंद्राची, परंतु तो त्या नक्षत्राच्या कितव्या चरणात जन्म झाला तेवढी वर्ष. आता चंद्राची महादशा साधारण 10 वर्ष असते. जर पहिल्या चरणात जन्म झालेला असेल तर तो किती अंशावर झाला त्याप्रमाणे त्याचे वर्ष साधारण एखाद्याला 10 वर्ष येतील किंवा 8 येतील किंवा 9 येतील. ओके. दुसऱ्या चरणात झाला तो किती अंशावर झाला त्यावरनं त्याचे बाकी वर्ष येतील. दुसऱ्या चरणात म्हणजे साधारण एक 6-7 वर्ष झाला नाही की नाही. तिसऱ्या चरणात अजून कमी झाले. सरळ 4 चरणाचे म्हणजे 10ला जर तुम्ही 4ने भागितलं साधारण 2.5 वर्ष, एका चरणाला 2.5 वर्ष असं धरून चाला. परंतु ते आपल्याला अंशात्मक काढावं लागतं, त्यामुळे आपल्याला वर्ष महिने वगैरे सर्व मिळतात. तर पहिल्या स्थानावरून मग त्या व्यक्तीचं रंग रूप, ती व्यक्ती कशी असेल. आता कर्क राशी ही चर राशी आहे, स्थिर नाही आहे. म्हणजेच काय, व्यक्तीचा स्वभाव त्या पद्धतीनेच असतो, त्याच्याकडे स्थिरताच नसते. परंतु कर्क राशी ही कोमल आहे, मवाळ आहे, माया, त्याच्या अंगी माया पण आहे, परत उथळ पण आहे, हळवी आहे. अर्थात नक्षत्र कुठल्या चरणात म्हणजे जर आश्लेषण असेल ठीक आहे, हळवी आहे, पण ती थोडी वाईस पण होते, कधी चिडचिडी करते. आणि त्यात जर मी जसं म्हणलं मातीचं मंगळ असेल तो निचेच होतो, मग निचेचा मंगळ त्यातून चिडचिडपणा वाढवतो. अंगातला म्हणजे मनातल्या मनात ते लोक धुसफूस करतात काही नाही. किंवा आश्लेषा नक्षत्र असेल कर्क राशीचं तर अशा वेळेस काय होतं, हे लोक अचानकपणे यांचा मूड खराब होतो. ठीक आहे, तिथं मला म्हणतं परत ते सॉरी म्हणतील, पण साधारणतः असे. पण ते जर पुष्य नक्षत्र असेल तर त्या व्यक्तीमध्ये पेशन्स असतात, टक्कर देण्याची त्यांच्याकडे क्षमता असते. म्हणजे किती वाईट दिवस आले तरी त्यातून ते न घाबरता मार्ग काढायचं काम करतात. तर हा झाला त्याचा राशी स्वभाव. आता मला एवढं, आता कर्क राशीवर मला खूप बोलता येईल, प्रत्येक राशीवर बोलता येईल, तो विषय नाही आहे. परंतु आपल्याला म्हणजे तो व्हिडिओ खूप मोठा होईल, आपल्याला हळूहळू आपल्याला पुढे जायचं आहे. मी एक साधारण जनरल, आपण हळूहळू त्यात आपण डीप जाऊच, पण मी आता तुम्हाला एक साधारण एक जनरल नॉलेज तुम्हाला कुंडलीचं देतो आहे. तर आता मी तुम्हाला म्हणलो चंद्र तिथंच आहे, कर्क राशीत आहे, म्हणजे व्यक्तीचा रंग गोरा असेल. परंतु असं समजा की सप्तम स्थानी शनी आहे. आता जर लग्नात 4 राशी आहे तर बघा 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10, म्हणजे सप्तम स्थानी राशी आली 10वी. आणि समजा त्या शनी आहे म्हणजे स्वराशीचा शनी. आता स्वराशीच्या शनीची 7वी दृष्टी लग्नावर पडते, म्हणजे काय होईल, कलरमध्ये फरक पडेल ना, तो डायरेक्ट फेर येणार नाही ना, नाही की नाही, काहीतरी डलनेस कलरमध्ये येईल. म्हणजे हे फलित वर्तवताना असं वर्तवावं लागतं. त्यात आपण उदाहरणार्थ येतो तर नीचेचा मंगळ चंद्राबरोबर आहे, मग लग्नीची नीचेचा मंगळ समोर सप्तम स्थानी शनी, दोघे एकमेकाचे शत्रू आहेत. मग यांची दृष्टी एकमेकावर पडते, याचंही फलित आपल्याला घ्यावं लागेल त्या व्यक्तीच्या स्वभावासाठी, मग त्या व्यक्तीच्या जीवनात येणाऱ्या घटनांसाठी. परत या व्यक्तीला लहानपणी चंद्राची महादशा असेल, त्यात ह्या फलिताचा काय परिणाम होईल. अजून त्यात जर गुरुची दृष्टी असेल लग्नावर तर ही व्यक्ती
धार्मिक पण राहील. तसे कर्कवाले कोणाचं मन दुखवत नाही. कर्क लग्न हे खूप सुंदर लग्न आहे. हे लोक साधारणतः कुणाचंही मन जनरली दुखवत नाही. पण एक हे कर्क राशीचं चिन्ह खेकडा आहे. जर यांच्या मनात आलं मग खेकड्यासारखं एक चुकटुंबी अवस्था काय झालं सोडत नाही, नांगी मारतात मग ते. ही हकीकत आहे. तर अजून किती ग्रह लग्नी पडतात त्यावर मग त्या व्यक्तीचा स्वभाव, त्याला होणाऱ्या व्याधी. आता मी जसं म्हणलं मंगळ आहे तर मंगळ नीचच आहे, त्यात कर्क राशीत मंगळ नीचच होतो. मग तो अजून चिडचिडा करेल. कधी कधी मनातल्या मनात भावना आणि त्या भावनाचा अचानक उद्रेक होतो. म्हणजे आपण होतो ना, ही व्यक्ती राव इतक्यात खूप चांगली होती ना, अचानक आणि परत थोड्या वेळ काय होणार, अरे नाही यार माझं चुकलं, परत स्वारी पण म्हणाल. आणि कर्क लग्नाच्या व्यक्तींना, कर्क राशीच्या व्यक्तींना नवीन नवीन शिकायला फार आवडतं. आणि जर कर्क राशीची स्त्री असेल, त्यात पुष्य नक्षत्र असेल, तर ह्या व्यक्तीला नवनवीन पदार्थ करायला फार आवडतात. उत्तम प्रकारची गृहिणी पण असते. आणि यांना स्वतः खायला नाही आवडत, हे दुसऱ्याला खाऊ घालतात. दुसरा तृप्त झाला ती भलेही त्यांनी त्याची तारीफ करो ना करो, त्यांना काही फरक पडत नाही. जसं कन्यावाला एखादा असेल पण ज्याला खाऊन गेला, माझी तारीफसुद्धा केली नाही, भाजी कशी आली म्हटलं नाही. परंतु हे घ्या, कर्क राशीच्या व्यक्तीला जर तुम्ही स्वतः म्हणलं काय उत्तम स्वयंपाक झाला, वा, त्यांना खूप अजून समाधान वाटतं चांगलं. म्हणून जनरली कर्क राशीची स्त्री, कर्क लग्नाची स्त्री पत्नी मिळायलाही भाग्य लागतं. खरोखर ती चांगली असते बरं का. कर्क लग्नाची स्त्री, कर्क राशीवाली स्त्री, फक्त इथं प्रॉब्लेम कुठं आहे, नक्षत्र. नक्षत्र कुठलं आहे, आता असल्याच्या असं तर थोडी धुसफूस येतेच, पण पुष्य असेल ना, हा खूप छान. तर शक्यतो कर्क राशी, कर्क लग्नाची जर मुलगी मिळाली तर जीवनात आनंद असतो. आले का लक्षात. आता कर्क रास कोकणी म्हणून ही नेंबळट आहे, यांच्यात डेअरिंग नाही आहे अजिबात, असं काही नाही. कर्क राशी पुष्य नक्षत्र, ते कोणालाही होऊन छेडणार नाहीत. कोणाच्या आपण म्हणतो ना पाय लावणे आणि पाया पडणे, या व्यक्तींना जमत नाही. पण कोणी जरी छेडलं बी तर तो पहिल्यांदा म्हणतो बरं माफ कर, पण दुसऱ्यांदा तो सोडत नाही, मग त्याची आरकी पार. हा कर्क राशीचा स्वभाव आहे. कर्क रास म्हणजे खेकडा, मग ते खेकड्याच्याच जातीचे राहतात असं समजा तुम्ही, पण फार हळवी आणि छान रास आहे. ह्या लग्नावर आपल्याला खूप बोलता येईल, पण असं नाही आहे. आपल्याला एका एका लग्नाचा विचार करायचा आहे. तेव्हा पुढच्या वेळी आपण अवश्य भेटू. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण द्वितीय स्थानाचा विचार करणार आहोत. जसं माझा लग्नस्थानाचा विचार केला की तुमची जर इच्छा असेल तर आपल्याला डीपमध्ये जायचं आहे, परंतु मी आत्ता लगेच डीपमध्ये जाणार नाही. याचं कारण असं की पहिले आपण हळूहळू एका एका घराचा विचार करूया, आहे की नाही. आता जसं म्हणलं, आता लग्नी जर गुरु असेल, आता उदाहरण घ्या, चंद्र बाजूला करा थोडं, लग्नी गुरु असेल, कर्केचा गुरु. आता कर्केचा गुरु म्हणजे उच्च गुरु झाला. आता उच्च गुरु झाला, त्यात लग्नी गुरु, 101% त्या व्यक्तीत धार्मिकताही असते. 100% ती व्यक्ती धार्मिक असते, दुसऱ्यांबद्दल आदर असतो आणि शिकण्याची इच्छा असते. एक तर मुळात कर्क रास हुशार, त्यात गुरु जर तिथं असेल रांगी खूप हुशार असते, यांचा IQ खूप छान असतो. त्यात गुरुची दृष्टी मग पंचमावर जाते, सप्तमावर जाते, भाग्यावर जाते. मग अशा पत्रिकेबद्दल काय बोलायचं, आहे की नाही. आता हे बघा, तुम्ही परत म्हणता गुरु लग्नी गुरु आहे आणि तुम्ही सांगितलं खूप छान असं. हे बघा, पत्रिकेत सगळे योग पाहावे लागतात, परंतु ह्या गुरुचंही फलित मिळतं नाही असं नाही. त्यात 101% धार्मिकताही राहणारच. जरी तिथं शनी आला, हे आला, ते आला, तेवढ्यापुरतं तो कधी नास्तिक होतो, पण धार्मिकता असते. कधी कधी हात जोडत देवाला जोडून निघून जाईल, पण कधी कधी काय करल, तासनतास पूजा करत. अशी व्यक्ती आहेत कर्केवाली. तेव्हा आपण डीप विचार करणार आहे. मी फक्त आता तुम्हाला एक उदाहरण दिलं. आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आपण द्वितीय स्थानाचा विचार करणार आहोत. नमस्कार.